यार मला हे कळत नाही, तुला एवढा काय शौक आहे कपडे धुवायचा? कपडे म्हणजे ताई कपडे बेकार धुते. आता सगळ्याला लावून घेऊ. हे मी काय केलं, कारण असं सुका सुका ड्राय मसाला लावण्यापेक्षा आपण एकत्रच करून असं लावू शकतो. तुम्हाला जर असं वेगवेगळा हळद वेगळी, मसाला वेगळा, मच्छीचा मसाला वेगळा, तर तसं पण करू शकतो. मम्मी परत मच्छी पाहिजे काय कधी? मम्मी काय चाललंय? सगळी औषधं काढतेस, एक्सपायरी डेट वगैरे आहे त्याच्यावर चेक करतो. भाई साहब आता मम्मीला सुट्टी पडलेली आहे, आता अख्खं घर धुवून निघणार आहे. सगळं टाकून देतील. ये किसका है, किसका ये माल? ये सब मम्मी का माल है. हाँ ये सब मम्मी का माल. मम्मी का माल कमाल है. हा ही पण जर्नी मित्रांनो तुम्ही बघितली असेल, जी मम्मी ऍडमिट वगैरे होती तेव्हाच प्रकरण आहे हे सगळं. हे देखो, हे औषध मला वाटतं प्रत्येकाच्या घरात येतं. विटॅमिनचं औषध आहे हे. देखो मेडिकल को तो देखो ना मेरी ही सगळी फेकून द्यायची आता. त्या एवढ्या गोळ्या ऍडमिट होती तेव्हाच्या गोळ्या. आणि आता ताईला आराम आहे किचन मध्ये ना. आज कपडे आहेत जरा, आज जरा कपडे आहेत ना, कपडे धुवून घेते. मग मी काल पण मी आराम दिला. यार मला हे कळत नाही, तुला एवढा काय शौक आहे कपडे धुवायचा? कपडे म्हणजे ताई कपडे बेकार धुते. हसली म्हणजे फसली ना मेरी चुंचू चुंचू. चला आता हे सगळं तर आता काय चालूच राहणार आहे आता महिनाभर. नमस्कार मंडळी, मी पायल आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर कालच आपण जाऊन आलो गेटवे ऑफ इंडिया एलिफंटाला, आणि जसं तुम्ही पाहिलं संपूर्ण व्लॉग, तर खूप मजा आली. आणि जवळजवळ 15 वर्षानंतर आम्ही तिकडे गेलो, तर तो एक्सपिरियन्स भारीच होता. त्यावेळेला गेलो होतो ना तेव्हा असं काही जास्त शॉप्स पण नव्हते आणि खूप पब्लिक होतं. 1 मे होता ना, त्याच्यामुळे सगळ्यांना सुट्टी, आणि समुद्रातून प्रवास एकदमच भारी होता. तुम्ही मगाशीच बघितलं की मम्मी सगळ्या गोळ्या वगैरे ज्याच्या काही साफ करत होती, कारण एक्सपायरी डेट वगैरे पण चेक करायला पाहिजे. त्या सगळी क्लीन करून झालं. घरात भरपूर कामं आहेत, ते पण करायचे आहे. आणि खूप दिवसापासून आहे ना एक सुंदर घरटं आहे, म्हणजे जवळ महिन्याच्या वर झालं ते घरटं तुम्हाला दाखवायचं, पण ते राहून जात होतं प्रत्येक वेळेला. पण आता मी तुम्हाला दाखवते. तिकडे कावळा, कबूतर, नक्की कोणाचं पिल्लू वगैरे आहे ते माहीत नाही, पण त्यांनी घरटं केलं आणि ते खूपच सुंदर आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा मित्रांनो, एवढं सुंदर घरटं आहे ना, आणि आता त्याच्यावर आय थिंक कावळा बसला आहे. कधी कधी कबूतर पण असतो आणि कधी कधी कावळा पण असतो त्याच्यावर. आणि या गोष्टीत ना मम्मीला खूप जास्त आवडतात, अशी घरटी, पिल्लं, मस्त वाटतं एकदम बघताना. आणि आपल्या समोरच असं घरटं बघितलं ना खूप मस्त वाटतं. म्हणजे पक्षी प्राणी पण आपापली सोय स्वतःहून करतात, ती गोष्ट खूप शिकण्यासारखी आहे त्यांच्याकडून. तर मम्मी इकडे काम करते, माझं आज काम आहे जेवण बनवणं. आम्ही आता ना मे महिन्यात डिपार्टमेंट थोडेसे वाटून घेतलेत. मम्मीला सांगितले, मम्मी प्लीज माझ्यावर दया कर आणि तू आता सगळ्यांना जेवणाचं सगळं हँडल कर, आणि मी बाकीचं काय असेल इतर काही गोष्टी सगळं करते. पण आज कपडे थोडे आहेत, तर मम्मी म्हटली की मला साफ पाहिजेत ना कपडे, मगाशी बोलत असत. सो मम्मी कपडे धुते. मम्मीने इकडे ना हे सगळं काम केलंय बघा. हे सगळं किचन सेट केलंय, जो मी पण करतेच सेट ऑब्व्हियसली, पण थोडासा पसारा होता, ते मम्मीने सगळ्या गोष्टी क्लीन करून घेतल्या. इकडे ही डाळ पण भाजायची ना मम्मी? अच्छा, ही चण्याची डाळ पण भाजून घेतो आणि ती दळायला देतो, कारण जेणेकरून त्याचं बेसनचं पीठ महिन्याभराचं तयार होईल. छान देवपूजा करून घेतले, हार वगैरे घालून. तर दिवसभरात ज्या ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत आम्ही आणण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आता मी फ्रेश झालोय मस्तपैकी, आणि जेव्हा काम असतं तेव्हा म्हणजे मला त्याच्यातच माझा टाइम निघून जातो. सो आजचा ब्लॉग जो आहे आपला, हा जो एकूणच ब्लॉग आहे तो थोडासा सेलिब्रेशनवाला असणार आहे, जे की तुम्हाला माहितीच आहे, आणि सगळं तुमचंच आहे श्रेय. समजलं असेल तुम्हाला. थोडक्यात फॅमिली ब्लॉग तर आपला असतो, धिंगाणा आपण घालतो नेहमी प्रत्येक ब्लॉगमध्ये. आपली फॅमिली तयार झालेली आहे, सगळं तुमचं श्रेय आहे. आणि इंस्टाग्रामवर पण 10,000 तयार झालेले आहे. माझं काम तुम्हाला आवडतं आहे, आपली फॅमिली तुम्हाला आवडते, सो त्याच्यासाठी हे एक छोटंसं सेलिब्रेशन असणार आहे. सगळ्यांना आपले व्हिडिओज आवडतात. माझं कॉमेडी सेन्स असू दे, किंवा मग मी जे काही रोखटोक गोष्टी बोलायच्या आहेत त्या मी बोलतो,
कारण माझी अशी 2-3च तत्व आहेत. लास्टच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, असं मी कधी आजपर्यंत बोललो नाही आतापर्यंत जेवढे व्हिडिओ बनवले, पण कधीतरी सहनच नाही होत त्या गोष्टी यार, म्हणून त्या गोष्टी बोलाव्या लागतात. तर पाणी वेस्ट केलेलं आवडत नाही, फूड वेस्ट केलेलं आवडत नाही आणि कचरा केलेला आवडत नाही मेन म्हणजे. आणि हे तर चक्क त्यांनी पाण्यामध्येच टाकलं होतं. ओपन बोट आहे त्याच्यामुळे लगेच ते हात भिरकावले जातात, पण मी त्याला समोरून सांगत होतो की लोक मला दे, तरी पण त्याने टाकली. सो या वेळेला मग ते जास्त अनावर होऊन जातं. तर असं आहे, तर कोणी त्या गोष्टी घेऊन बसू नका की मंदार असा कसा बोलला. चल ग सखे मार्केटला आलो आता आपण मासे घेण्यासाठी. बघूया आता पापलेट तर मेन घ्यायचे नाही होऊ शकत त्याच्यामध्ये. आपल्याला ते स्टफिंग वाला करायचं. छोटे मोठा पापलेट पाहिजे. तिथे आपल्याला मच्छी नाही भेटली म्हणून आता आपण आलोय मीरा रोडच्या मच्छी मार्केटमध्ये, जे की हे आहे. आता आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला भेटतंय का मनासारखा पापलेट. पापलेट पाहिजेत ना मोठे, आणि छोट्या पापलेटमध्ये एवढं आपल्याला स्टफिंग वगैरे होणार नाही. तर आपण एक स्टफिंगचा पण केला होता व्हिडिओ, स्टफ पापलेटचा, पण तो जुना व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये पण आपण बघणार आहोत. बघूया आधी काय भेटतंय ते बघूया, कसा भेटतंय ते बघूया. ते बघा सगळे मच्छी, हे बघा इथे माकुल, त्याला माकुल बोलतात. ही शपथ मित्रांनो, कोणती मच्छी आहे ही? घोळ. अच्छा घोळ. बघा मित्रांनो केवढ्या मोठ्या मोठ्या. आणि एकदा हलवा स्टफ पण केला होता. सो तो व्हिडिओ पण आहे आपल्या चॅनलवरती, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तो नक्की बघा. खाऊन थकलो होतो एकाच हलवाच्या. गावात लोक कसे खातात काय माहिती, आपल्याकडे एवढी सवय नाही, बट आपण ट्राय करेंगे एक चिकन. मित्रांनो कसला पापलेट जोडी हा मोठा आहे, 1600 रुपये जोडी. त्याला फायनली घेतली मच्छी. काय होतं की एवढं चॉईस करून किती करणार चॉईस, कारण प्रत्येकाकडे तेच असतं सगळं भरलेलं प्रत्येकाच्या पाट्यावरती. सो त्याच्यामुळे घेतलं आपल्याला जसे पाहिजे होते. आता तुम्हाला घरी दाखवतो मी ते. बघा आपण हे असे मोठे पापलेट आणलेले आहेत 2, आणि एक चूक काय झाली तर शेपूट कट झाली, बट कोई नाही, ते काय शेपूट एवढा मॅटर नाही करत. बरोबर. आणि त्यांना सांगितलं की साईडनी कट करून द्या, स्टफ करायचं. त्यावेळेला मला येणार नाही, तुम्हीच करा घरी सांगतो. त्यांच्याकडून फक्त ना डोकं काढून घेतलेलं आणि आतला कचरा साफ करून घेतलेला. तर आता मी मधून चीर पाडले अशी या अँगलने. आता आपण आतमध्ये स्टफ करू शकतो आणि वरून अशा चिरा पाडते. जास्त आतपर्यंत चिरा पाडायचे, कारण आतमध्ये ऑलरेडी हा फोडूनच आणला नारळ, पाणी प्यायला तिथे. चिरा पाडले की असं पूर्ण मसाला जाईल ना, अशा पूर्ण चिरा पाडायच्या जरा. म्हणूनच मी तिकडे बोलू मोठे पापलेट पाहिजेत, कारण ते एवढे होते. तर त्याच्यामध्ये स्टफ काय करणार आपण. कोळंबी पण आणलेली आहे. हा, कोळंबीचा पण रस्सा करायचा. मागच्या वेळेला तुम्हाला रेसिपी दाखवलेली, ती परफेक्ट त्याच पद्धतीने करायची. काल मम्मीने बरंच काही काम केलं सगळं त्याच्यामुळे. हे पण आहे सगळं मम्मीने एकदम टकाटक करून ठेवलं. अजून काय पाहिजे का? कपडे मी सगळं करी घरातलं काम, फक्त किचन जवळ मला नाही पाहिजे. हा, ताईचा एकच मुद्दा आहे जो आपल्याला आता या निवडणुकीत मांडायचा आहे. अगदी बरोबर आहे. तू बनव ना पापलेट. अरे मला जमणार नाही, तुझ्याच खायचं आम्हाला. आम्ही गावी कधी केलंच नाही असं, तर मी कसं बनवू. मी सांगते ना तुला. नाही तू बनव तुझ्याच, मग मी नंतर बाकीचं मी बनवेन. आता शेवटची मच्छी बनवते. आता जेवढे दिवस मम्मी आहे घरी, त्याच्यानंतर मग बाकीचं मम्मी फिश बनवणार. इकडे आता कोळंबी मॅरिनेट करून ठेवले, त्याचा रस्सा करायचा आहे ना. तर लिंबू, मीठ आणि कोकम स्वच्छ धुवून त्याला मॅरिनेट करून ठेवलं. इकडे असं खोबरं घेतलं, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी. तर ती लिंक टाकतो आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही नक्की बघा. एकदम भन्नाट रस्सा होतो तो कोळंबीचा. म्हणजे दुसरं काही भातावर करायची गरज नाही. मसूरची डाळ किंवा फिकी डाळ, उडदाची डाळ असं काय. तर एकच रस्सा भातावर. इकडे काल केलेले मम्मीने वडे पण आहेत, तर वडे पण आपण रश्श्यासोबत खाऊ शकतो. आणि ना फिश मसाला पण आपण आणला आता मार्केटमधून. म्हटलं बघूया फिश मसाला ट्राय करून कसं आहे. म्हणजे सुगंध होता भारीत होता एकदम. तर आपण वापरून बघूया, कारण थोडं आपण जेवणामध्ये थोड्या एक्स्ट्रा गोष्टी ऍड केल्या तर अजून चव भारी लागते. मित्रांनो आता सगळं आपलं साहित्य एकदम तयार केलेलं आहे ताईने. इथे काय काय आहे ते सगळं. इकडे रसा पण झाला आपला. पापलेट आहे ना स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यानंतर आपल्याला मॅरिनेशनसाठी सर्वात आधी लागणार आहे मीठ, कोकम आणि लिंबू. कोकमाचा आगळ सुद्धा यूज करू शकतो, पण कोकम पापलेट आहे म्हणून हे करूया आपण. आणि ही पापलेट आहे ना फ्रेश आहेत, त्याच्यामुळे पटकन हे लावून घ्यायचं, म्हणजे पापलेटचा जे असतं ना जे ते उतरत नाही. म्हणजे पापलेट तसंच राहतं. त्याच्यामुळे कोकम वगैरे, मीठ वगैरे या सगळ्या गोष्टी नीट लावून घ्यायच्या. आईचा कधीपासून या पापलेटला बघतोय सकाळपासून, पण जो अजून काय होत नाही. हे आताच खायला भेटणार आहेत ना की संध्याकाळी.
आता करणार तर आताच खाणार ना. मेरी जान. काय प्रश्न आहे तुझा. कोकम आणि मीठ छान चुरून घेतले आपण. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आता इकडे पापलेटवर आपण लिंबू ऍड करूया. हे ओलं झालंय ना, त्याच्यानंतर आपण याला कोकम आणि मीठ ऍड करूया याच्यामध्ये. तर जे काही आंबट पदार्थ आहेत ते आत्ताच, नंतर आपल्याला काय अजून एक्स्ट्रा ऍड करायचं नाहीये त्याच्यामध्ये. दोन्ही साईडला व्यवस्थित चोळून लावून घ्यायचं. लिंबू ऍड केल्यामुळे काय होतं, ड्राय होत नाही. आपल्याला पटापट असं पापलेटला इकडे असं पापलेटला लावायला व्यवस्थित जमतं. बरोबर. त्याच्यामुळे लिंबू ऍड करायचाच आणि लिंबूचा पण छान फ्लेवर येतो त्याच्यामुळे. मार्केटमध्ये तुम्ही बघितलं, आपण भरपूर ठिकाणी फिरलो आणि मार्केटमध्ये एकदा गेलो ना, अशा मोठ्या मार्केटमध्ये, की कन्फ्युज व्हायला होतं. ते लोक बर्फातले पण लावतात आणि फ्रेश वाले पण लावतात, पण ते आपल्याला कळत नाही. पण ताई आणि मम्मी म्हणते की ते जे चमकतात मासे ते फ्रेश असतात आणि बर्फातले असतात ना, ते त्याची स्किन सुकलेली वगैरे अशी असते. एक्झॅक्टली. चमकतं जे शाईन करतं ना, मासे जे कोणते असतील, पापलेट असतील, सुरमई वगैरे, त्याची स्किन एकदम अशी चमकते, शाईन करते. आणि बर्फातले असतील त्याची टेस्ट पण उतरलेली असते. त्याच्यामुळे ते थोडं कन्फ्युजन होतं आपण एवढ्या मोठ्या मार्केटमध्ये जातो तेव्हा. ते सगळ्या पापलेटला ना लावून झाले. कोकम आता ना सगळ्यामध्ये भरून झालंय. भाऊ जोपर्यंत बोलत होता तोपर्यंत मी भरून घेतलंय. बघा मस्त. आता ह्याच्यामध्ये अजून आपल्याला हे करायचंय, स्टफिंग भरायचं आहे. तर ते काय स्टफिंग साठी लागणार आहे ना, ते मी तुम्हाला सांगते. आता हे सगळं लावून झालंय. आपण काय करूया, थोडी थोडी हळद पण याच्यामध्ये ऍड करूया. हळद अगोदर थोडी थोडी ऍड करूया, नंतर मग आपण लावणारच आहोत दोन्ही साईडनी. आणि आता कैरी आंब्याचा सीझन असल्यामुळे तुम्ही तुमच्या म्हणजे मच्छीचं जेवण जे पण कराल ना, त्याच्यामध्ये कैरी जरूर वापरा, कारण ही मस्ट आहे. मच्छी आपण जी पण करू ना, सुकी ओली, त्याच्यामध्ये, कारण भाईसाब ही टेस्ट आपल्याला फक्त वर्षातून 2-3 महिनेच मिळते. परवा पण मम्मीने करंदीचा, सुक्या करंदीचा रसा केलेला, काय लागला एक नंबर. फक्त कैरी. दोघी पण मास्टर पीस आहेत एकदम जेवणामध्ये. दोस्तों, इनकी ख्याति क्या ही बताऊं मैं. इनका अभी पोस्ट वर्तमान पेपर में छापना पडेगा. मेरी जान. धन्यवाद. आता आपल्याला स्टफिंग साठी लागणारं काय काय ते साहित्य दाखवते. ही रेसिपी ना मी अगोदर पण तुमच्यासोबत शेअर केली, पण तो जुना व्हिडिओ आहे. तर आता अगोदर आपण घेतलंय ओला नारळ म्हणजेच खोबरं. आता पापलेट एवढे आहेत त्याच्यामुळे त्याप्रमाणे आता जेवढे घरी आपले पापलेट असतील त्याप्रमाणे आपण हे साहित्य घ्यायचं. बरोबर. त्याच्यानंतर हे घेतले अद्रक, 6 ते 7 लसूण पाकळ्या. साली सकट घेतल्या तरी चालतील, विदाऊट साल घेतल्या तरी चालतील. 7 ते 8 मिरच्या घेतल्या हिरव्या, बारीक बारीक आहेत एकदम, त्याच्यामुळे कारण तिखट पण लागलं पाहिजे आणि आतमध्ये स्टफिंग भरायचं ते अगदी हे नको, फिकं नको लागायला एकदम. त्याच्यामुळे बाहेर पण सेम फ्लेवर आणि आतमध्ये पण झणझणीत आपल्याला लागलं पाहिजे. आज म्हणजे जाळ आणि धूळ. हा, आता खाऊन तरी बघ. आणि आता मी काय करते, इकडे एक्स्ट्रा ऍडिशन म्हणून कढीपत्ता पण ऍड करते, कारण कढीपत्त्याचा सुगंध आणि फ्लेवर छान येतो त्याच्यामुळे. आणि आता कोथिंबीर मी बघा केवढी घेतली, एवढी कोथिंबीर घेतली, कारण कोथिंबीर मेन आहे याच्यामध्ये. तर कोथिंबीर भरपूर घ्या, कारण कोथिंबीरमुळेच ग्रीन कलर पण येईल आणि टेस्ट पण छान येईल. इकडे भरपूर सारी अशी कोथिंबीर घेतली, स्वच्छ एकदम फ्रेश सुगंधीवाली. कधी पण आहे ना मार्केटमधून सुगंधीवाली कोथिंबीर मागायची आणि गावठी. थोडंसं लिंबू ऍड करायचं आपल्याला, थोडंसं मीठ ऍड करूया. नंतर पण आपल्याला मीठ लागणार आहे, ते मी तुम्हाला सांगतेच पुढे. आता हे सगळं आपण आहे ना ग्राइंड करून घेऊया. आपल्याला छान असा हिरवा मसाला तयार झालाय. काढून घेते एका प्लेटमध्ये, घट्ट ठेवायचा एकदम. आणि कोथिंबीरचं प्रमाण आहे ना जास्त ऍड करायचं, म्हणजे असा ग्रीन होतो. आणि स्पेशली त्यासाठी फेमस असतं आपलं स्टफ पापलेट. पापलेट प्रमाणे आपण जास्त थोडंसं यावेळेला मटेरियल घेतलं त्याच्यामध्ये, खोबरं असू दे किंवा अजून काही गोष्टी. इकडे सुटलाय सुगंध, म्हणूनच बोलली मी, चांगला सुगंध येतो. कोथिंबीर भरपूर घ्यायची, अद्रक लसूण खोबरं आणि जिरं लिंबू मीठ एवढ्याच गोष्टी. चला, कढाई घेतली, त्याच्यामध्ये तेल आहे. आता सकाळीच आपण पुऱ्या केल्या होत्या या तेलामध्ये, तर तेच तेल मी घेतलंय, थोडंसं घेतलंय. त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचा आहे हा हिरवा मसाला सगळा. मी परफेक्ट नाही, मी जसं माझ्याकडून होईल तसं मी तुमच्यासोबत शेअर करणार. आय एम नॉट अ शेफ, पण हां आपण करतो ते एकदम स्वच्छ सगळ्या गोष्टी असतात आणि पद्धतशीर करतो. आणि मी शक्यतो ट्राय करते की मी 100% कसं व्यवस्थित करेन सगळ्या गोष्टी आणि तुम्हाला एक्सप्लेन करीन, तर हाच माझा प्रयत्न असतो. तर आता आपण या तेलामध्ये ना हे छान फ्राय करून घेऊया. आता या कढईऐवजी ना आपण असा पॅन घेतात ना, तवा, तरी पण चालेल 2 पॅनपैकी. पण इकडे तेल होतं अवेलेबल म्हणून मी हीच कढई घेतली. हा आपल्याला पूर्ण ड्राय होईपर्यंत फ्राय करायचं आहे. आता ना 5 मिनिटं झाले, छान मिक्स करून घेतले. आता ऑइल कुठेच दिसत नाही आहे, तेवढं आपल्याला हे ड्राय करून घ्यायचे. आणि खोबरं वगैरे सगळं असल्यामुळे तेल पूर्ण ऑब्झर्व करून घेते. थोडी हळद ॲड करायची आहे. त्याच्यानंतर लाल तिखट मसाला, आतमध्ये पण सेम अशी झणझणीत चव लागली पाहिजे ना मसाल्याला म्हणून. आणि मिरच्यात आपण ऑलरेडी जास्त टाकलंच आहे, त्याच्यामुळे मसाला थोडा कमी घेतला. बघा हा मसाला पूर्ण छान रेडी झाला आहे. सगळं एकजीव मिक्स करून घेतलं आहे. आता आपण थोडं मीठ ॲड करूया. अगोदर पण मी ॲड केलं होतं मिक्सरला ग्राइंड करताना, इकडे थोडंसं ॲड केलं आहे. मसाला तर बघा यार एकदम तुफान. त्यानं हा मसाला रेडी झाला आहे. आपण थोडासा फिश मसाला वरूनच ॲड करूया.
भाई साहब आज ऍडिशनच ऍडिशन. क्या बात तेलामध्ये आहे. नाही ऍड केला, मला थोडा फ्लेवर त्याचा पाहिजे होता म्हणून मी वरून थोडासा ऍड करते. आणि पापलेटला पण वरून तर येईल. आणि हाताने जेवढं लावू ना तेवढं चांगलं. व्यवस्थित लागलंच आहे सगळं. आता मी वरून आहे ना कोटिंग जी करायची ना आपल्याला मसाल्याची ती आपण नंतर करूया. अगोदर आतला मसाला मी भरून घेते. वरून पण कोटिंग येणार आहे काय? हा मग मालवणी मसाला लावायचा ना. कोकम भरलेले सगळं काळं काळं सगळं साफ करून घेते. ये जो तलप लगेली है ना इसको मैं कायम रखूंगा जब तक मेरे प्लेट में पापलेट वहाँ आता नहीं. इस चीज को मैं मतलब क्या बोलते कम होने नहीं दूंगा दोस्तों. नहीं तो क्या है फिर वो मजा नहीं आएगा ना, इसलिए उसको ऐसा होल्ड पे रखते हैं. हाँ मेरी जान. इकडून असं इकडून वरपासून सगळं व्यवस्थित. या मित्रांनो तुम्ही पण आपल्यासोबत पंक्तीला बसा. हे झालं तसं हे केलं की वर येतो मसाला. इकडे भर ना अजून कोपऱ्यात. पापलेटला फुल इज्जत. ते असं सगळं तुम्हाला ना प्रत्येक पापलेट मध्ये असंच भरायचं आहे. येस ना ग माझी बबडी ती एक नंबर. चला तर हे झालं. अशा प्रकारे सगळे पापलेट आपण स्टफ करून घेऊया. भाईसाहेब सगळे पापलेट तर बघा एकदम गुबगुबीत फुललेत. मी खूप पापलेट प्रेमी आहे. मला पापलेट म्हणजे ना मला खूप जास्त आवडतं. पापलेट आणि सुरमई. आणि चल तुला आता 2 सोन्याचे पापलेट बनवतो मग कानात लावते. मग बोलशील ना मी हाय कोली सोली ना डोली मुंबईच्या किनारी पापलेट तळते एकदम भारी हाय मी कोळीन बाई. बाय म्हणजे सांग आता काय करतेस नेक्स्ट. आपण एक साईडला मसाला घ्यायचा. ते झाले 4 चम्मच. हे झाले 4 चम्मच. त्याच्यानंतर 1 चमचा हळद. 1 चम्मच हळद. 1 ते 2 चम्मच मच्छी फिश मसाला. त्याच्यानंतर इकडे मीठ घेतलंय. आता काय करूया हे आधी एकालाच घेऊया. आधी एक को लेते पहिले. तेल घेऊया मसाल्यांमध्ये. ओके 2 चम्मच तेल. जेवढा मसाला असेल जेवढा मसाला त्याच्यानुसार. मसाला रेडी झाला. आता सगळ्याला लावून घेऊया. हे मी काय केलं कारण असं सुका सुका ड्राय मसाला लावण्यापेक्षा आपण एकत्रच करून असं लावू शकतो. तुम्हाला जर असा वेगवेगळा हळद वेगळी मसाला वेगळा मच्छीचा मसाला वेगळा तर तसं पण करू शकतो. आई जी पद्धत दाखवते ना तीच करा मित्रांनो. एक नंबर. तुम्ही खुश व्हाल. म्हणजे थोडीशी मेहनत आहे या गोष्टींना. थोडीशी म्हणजे ऑब्विसली मेहनत आहे. आणि आपण नॉर्मल पापलेट करतो ना आणि त्याच्यामध्ये बराच डिफरन्स आहे. खूप जास्त. बरोबर. सगळं असं तेल मी नाही जास्त याच्यामध्ये मसाल्यामध्ये ऍड केले कारण आपल्याला फ्राय करताना पण मसाल्याला फिशला तेल लागणारच आहे. बरोबर. ओके सो गाईज फायनली मस्तपैकी सगळे पापलेट तयार आहेत. आणि आता फक्त एकच उत्सुकता लागून राहिली ती की तुम्हाला पण माहिती आहे जी मगाचपासून मी ज्या मागे लागलेलो आहे. आता आपण इकडे गॅसवर तवा ठेवलाय. एकदम बारीक फ्लेम ठेवलाय. तोपर्यंत आपण इकडे बघूया. इकडे सगळे पापलेट रेडी आहेत. स्टफ करून रेडी आहेत. मॅरिनेट करून रेडी आहेत. सगळे मसाले वरून लावलेले आहेत. त्याच्यानंतर आता इकडे मी काय घेतलंय बेसनचं पीठ घेतलंय. तांदळाचं पीठ घेतलंय. रवा घेतला. मीठ घेतलंय. त्या सगळ्या गोष्टी ॲड केल्या. थोडासा एकदम लाईट मसाला घेतलाय. त्या सगळ्या गोष्टी मिक्स करून घेतल्या. आपण कढीपत्त्यामध्ये थोडंसं फ्राय करूया. उडी ना चला पटकन आता काय करूया इकडे पापलेट याच्यामध्ये डीप करूया. असं हे करूया काढूया सगळं. आणि आता इकडे फ्राय करूया. थोडंसं त्या बाजूने ना तेल ॲड करूया. आणि गॅसचा फ्लेम आता एकदम अगदी नॉर्मल ठेवायचा आहे. मोठं पापलेट आहे म्हणून तेल जरा जास्त ऍड केलंय. आता मम्मी इथे आली आहे. किचनचा ताबा मम्मीला दिलेला आहे ताईने. बेचारीने आता हात शेवटचे हातच जोडून ठेवले. आता तुला एवढं सगळं करून दिलं आता फक्त काय तळायचं झालं. तळायचा विषय तर तुला काय सांगायचं. मम्मी बोलते ना की अरे कच्चं राहायला वाटतं त्याच्यामुळे मग बरोबर आहे. लागतं की पक्का ते मी बघते. नंतर मग अरे मित्रांनो अशी कान खाते ना मम्मी. कान खाण्यामध्ये अव्वल नंबर आहे. चांगलं ते बाबा चांगल्यासाठी खेळते. अरे बापरे वा वा वा. क्या बात आहे. ओके सो गाईज फायनली आपले स्टफ पापलेट तयार आहेत. एक नंबर जबरदस्त. काम 25 केलेलं आहे आज ताईने. मस्तच झालेले आहेत यार पापलेट. खाते मित्रांनो बघूया कसं झाले. ही ताईची रिॲक्शन. हा मेरी जान.
एक नंबर. चुम्मा रे चुम्मा गडगुम्मा. मी सांगते म्हणून तुम्ही 100 आणि 101% नक्की ट्राय करा. बच्चे के दिल में पापलेट. तो असं सगळं सर्वांना जेवण वाढलेलं आहे. मम्मी काय बोलशील मग? पापलेट नाही टेस्ट केले. पापलेट नाही पण पापले हे कोलमीचं झाले मस्त मस्त ना. थोडं छान झाले. मम्मी पापलेट पण टेस्ट करते. एक नंबर झाले. खूपच छान मस्त. सगळे आम्ही आता मी पण इथे ऍड होईन. बसेन थोड्या वेळाने. सर्वांनी जेवायला. पापलेट आता मसाला मस्त. याच्यासोबत या मसाल्यासोबत एक जण चपाती खाऊ शकतो. आणि पापलेट बघा शेकलाय मस्तपैकी. जबरदस्त झालाय. काय बोलू काय कळत नाहीये. असल कोकणी स्वाद. 100 आणि 125 कार्यक्रम सेट केलेलास तू आज. आम्ही परत मच्छी पाहिजे काय कधी? आता महिन्यात आई बाबा लोक आता किती दिवसांनी ताई? 1 महिन्यानी. हा तुला 1 महिन्यानी. 1 महिन्यानी. बघितलं गाई आपल्याकडे एकदा खाल्लं ना की काम 25 होतं महिन्याभरासाठी. आठवड्यातून एकदा झालेलं असं. कारण झेपणार नाही बाबा. एक पापलेट अख्खा एकाला संपत नाही. मित्रांनो आपला केक आलेला आहे फायनली. इंस्टाग्राम आणि युट्यूब 10K असा प्रॉपर लेवलने बनवलाय. भावने डिझाईन दिली होती. डिझाईन दिली नाही मी स्वतःही डिझाईन बनवली. हा तीच ना तू बनवून दिली. हा. आणि त्या प्रकारे त्यांनी रेडी केलं. एक्स्ट्रा त्या भाऊनी पूर्ण तयार केलं आणि मग त्या लोकांना हा दिलं. सगळा हा संपूर्णचा फोटो आहे ना मित्रांनो तो मी बनवलेला आहे. म्हणजे हा बॅकग्राऊंड असू दे. हा माझा फोटो जो तुम्ही युट्यूबला बघता तो इंस्टाग्रामला पण हाच आहे. हे 10K पण मीच बनवलं. इंस्टा युट्यूब सगळं मी बनवलंय आणि त्यांना आयतं प्रोव्हाइड केलंय. म्हणजे केकवाल्यांचा पण काय उपयोग नाही. दुपारी त्याच्यामध्ये 1 तास गेला. 1 तास 2-2.5 तास ह्याच्यातच गेले. 2-2.5 तास. त्या लोकांना सांगितलं होतं फोटो पाठवला होता की या प्रकारे करा किंवा त्या लोकांना आम्ही सांगत होतो की असं असं तयार करा. पण त्यांच्या ते डोक्यातच शिरत नव्हतं ना नक्की काय विषय करायचा आहे. म्हटलं की चल ठीक आहे आपणच बनवून देऊया. आणि फायनली बनवून झाला. करायचा सुरुवात करूया. पहिल्यांदाच आपण असं सेलिब्रेशन करतोय. नेहमी वाढदिवसाचा केक असतो आणि यावेळेला आपला आहे युट्यूब इंस्टाग्राम 10K सबस्क्रायबर आणि फॉलोअर्स. हॅपी 10K. हॅपी 10K. आता एवढा सुंदर केक बनवलेला आहे. नक्की कुठून कट करायचा काय कळत नाही. बट करते हे दोस्तो. ठीक आहे गाईज हा 10Kचा केक आहे. पूर्ण अख्खा 10K कट केलाय तुमच्यासाठी. तर हे जे श्रेय आहे ते तुमच्यामुळे आहे. हा जो आपण केक कट केलाय तो तुमच्यामुळे आहे. याच्यापूर्वी सगळे वाढदिवसाचे आपल्याकडे सेलिब्रेशन व्हायचे पण यावेळेला पहिल्यांदाच आपल्याकडे यूट्यूब आणि इंस्टाग्रामसाठी सेलिब्रेशन होते. छोटंच घरगुती सेलिब्रेशन आहे. एवढ्या वर्षांपासून आपण जे प्रयत्न करत होतो जे मेहनत करत होतो त्याचा एक आनंद म्हणून आपण इकडे व्यक्त करून आपण तो केक कट केला आहे. तर असं आहे सगळं. आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा थँक्यू. याच्या पुढे पण तुम्ही आमच्यासोबत तसेच काय. आपले जे पूर्वी नेबर राहायचे ना बिल्डिंगमध्ये आपल्या बाजूला तो त्यांच्या घरी केक थोडासा द्यायला चाललो. कारण मी पण त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा जातो तेव्हा ते काय ना काय मला खायला देत असतात. कसं आहे की खूप वर्षापासून ओळख आहे. लेट्स गो आपण देऊया त्यांना. आणि हे बघा काय केक केक आपले 10K झाले ना युट्यूब इंस्टाग्राम. बरोबर केक कटिंग केला. अरे खूप खाल्ला. कॉंग्रॅच्युलेशन. तुला पण तू पण लवकर थोडासा. चला तर मित्रांनो आता आपण ताईकडे सुद्धा गेलो होतो. ताईला पण केक दिला आपण आणि फिश पण दिली ताईला आपण जे दुपारी बनवली. बिकॉज तिने खूप अगोदर सांगितलं होतं मला पण टेस्ट करायचं आहे म्हणून. सो येस आम्ही ते दिली त्यांना आणि खूप त्यांनी पण टेस्ट केली पण मी ते कॅप्चर करू शकलो नाही. खूप आवडले त्यांना. 1 नंबर. तर आय होप तुम्हाला आजचा एकूणच व्हिडिओ आवडला असेल. आपण रेसिपी परत शेअर केली आहे जेणेकरून आपले नवीन फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना ते पण बघतील. तर पण ट्राय करून बघा. खूपच भारी लागतं ते पापलेट. हो. तर आता आपण चाललो थोडं कामासाठी. सो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि माहिती आहे ना मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.